भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार राजू पारवे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे शासन दरबारी पाठपुरावा करून उपोषणकर्त्या डडमल कुटुंबाला अवघ्या 15 दिवसात 64 लाख रुपयांच्या जमिनीचा मोबदला मिळवून दिला। याबद्दल गोकुलदास डडमल यांनी संपर्क कार्यालयात जाऊन राजू पारवे यांचा सत्कार करत आभार मानले। सविस्तर माहिती अशी की आदिवासी शेतकरी गोकुलदास डडमल यांची नवेगाव देशमुख इथं शेतजमीन आहे। उमरेड कराडला वन्यजीव अभयारण्याकरता वन विभागाने 2 हेक्टरहून अधिक जमीन 12 वर्षापूर्वी संपादित केली होती। जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून गोकुलदास डडमल तेव्हापासून पाठपुरावा करत होते, पण मोबदला मिळत नव्हता। शेवटी डडमल कुटुंब वन विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणास बसले। याबद्दल राजू पारवे यांना समजताच त्यांनी उपोषण स्थळी भेट दिली। गोकुलदास डडमल यांचे जिल्हाधिकारी विपिन इटिनकर यांच्याशी बोलणं करवून दिले व लवकरात लवकर प्रश्न सोडवण्याचा शब्द देत राजू पारवे यांनी डडमल कुटुंबाचे उपोषण सोडवले। दिलेल्या शब्दानुसार पारवे यांनी वन विभागाकडे जातीने पाठपुरावा करून अवघ्या 1 महिन्याच्या आत डडमल कुटुंबाला जमिनीचा 64,95,000 रुपये इतक्या मोबदल्याचा धनादेश मिळवून दिला। तब्बल 12 वर्षांनी न्याय मिळाल्याने डडमल कुटुंबाच्या आनंदाला पारवार उरला नाही। दरम्यान गोकुलदास डडमल यांनी राजू पारवे यांच्या उमरेड येथील संपर्क कार्यालयात भेट घेऊन त्यांचा सत्कार करत आभार मानले। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या विदर्भ कल्याण चॅनलला लाईक व सबस्क्राइब करा। 12 वर्षापासून ज्या अधिकाऱ्याने किंवा एक नेत्याने माझ्या शेतीचा मोबदला मिळवून नव्हता दिला, तो एका महिन्यामध्ये या माणसाने माजी आमदार राजू भाऊ पारवे यांनी एका महिन्यात तो काम सिद्ध करून दाखवला आणि मी आज पुष्पहार घालून त्यांचे अभिनंदन करतो।